नमस्कार मित्रांनो, मी आशिष तावडे याच्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. थेट केवड या गावातून आपण आता उभे आहोत गुजरातमधील केवड या गावामध्ये. तिथे आपण होमस्टे बुक केला आणि आपण आलेलो आहोत फिरायला स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर ह्या 2 दिवसामध्ये आपण इथे या श्रीराम होमस्टे मध्ये स्टे करणार आहोत आणि इकडे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आजूबाजूचा सर्व परिसर आपण फिरणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवेल की तुम्हाला जर स्टॅच्यू ऑफ युनिटीला फिरायला यायचं असेल तर कसं याल तुम्ही, कुठे कुठे काय काय फिराल तुम्ही, एंट्री फी किती आहे, किती खर्च येईल, कुठे तुम्हाला स्टे करायचं, सर्व मी या डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देणार आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला आम्ही जिथे होमस्टे बुक केलं त्या होमस्टेचा सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याची डिटेल इन्फॉर्मेशन मी तुला कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी तुम्हाला सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. ठीक आहे, तर चला आता आपण जाऊया. पुढचे 2 दिवस आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीचा आजूबाजूचा सर्व परिसर फिरणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून जर तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरायला येणार असाल गुजरातमध्ये तर तुम्हाला नक्कीच हेल्प होईल माझा व्हिडिओ बघून. आणि तुम्ही फॅमिली फ्रेंड सोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा जर फिरायला यायचं असेल तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हा व्हिडिओ बघून ते लोक फिरायला येऊ शकतात. ठीक आहे, तर डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला जाऊया आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरायला. एकतानगर स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला बस भेटतील. त्या फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला सोडतात. बघा, एकतानगर स्टेशन आहे, इथून तुम्ही बाहेर आले की ताबडतोब तुम्हाला बाहेर बस उभ्या भेटतील ज्या तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला घेऊन जातील डायरेक्ट फ्री ऑफ कॉस्ट. तर चला जाऊया आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला या बसमधून. तर या बसने आम्हाला इथे जंगल सफारीला सोडलं आणून आणि आपला दिवसाची सुरुवात आपण जंगल सफारीने करणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे. त्याच्यानंतर पुढे गेलात तर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स वगैरे आहे. ठीक आहे, तर आपण पहिले जाऊया जंगल सफारीला. बघा, अशा प्रकारे एंट्रन्स आहे जंगल सफारीचा. पुढे एंट्री तिकीट आहे, तिकीट काउंटर आहे तिकडे. एंट्री तिकीट काढून आतमध्ये जायचं. तर हा आहे तिकीट काउंटर आणि इथे आपण तिकीट काढली आहे. पर पर्सन ॲडल्ट 200 रुपये आणि चाइल्ड बिलो 12 इयर्स 125 रुपीज आहे. ठीक आहे, ते तिकीट दाखवून आपण आता एंट्री करूया आतमध्ये. Do not touch the glass. देखो जा रहा है, तंबू के पास जा रहा है. आतमध्ये जंगल सफारीच्या आतमध्ये आला तर तुम्हाला इथे अशा इलेक्ट्रिक व्हेकल दिसतील ज्या तुम्हाला जंगल सफारीला घेऊन जातात. त्याच्यामध्ये बसून पुढे जायचंय जंगल सफारीला. पाणी नाही तर वेगळा तो रायनो आहे. अरे पाण्याचे टाके इकडे पाणी घेण्याचं तिकडे जागेवरच स्टॅच्यू ऑफ युनिटी पण दिसतंय.
આંખો ટચ ના કરો. મહેરબાની કરીને ખાવાની વસ્તુ અંદર ના લઈ જાઓ અને પર્સને ટચ ના. भारी उडाला रे. त्याने आपल्याला दाखवलं म्हणून. मस्त उडाला. ते वाला घरचं आहे ना. वर वर ऐका वर बघ उभा पाहिजे होता. यांचा रंग नाही राहिला. अँड लेफ्ट नाही केवढं तेव्हा भारी दिसतोय पण हे बघ आशिष कर तो पोस मगाशी बस केलेला काय गेला गेला. साऊथ अमेरिकन फोटो. मुझे तो गधा लग रहा है. हाँ है वो. पता नहीं वो ये नहीं ये देख वो ये कहाँ से आया है? ऑस्ट्रिच है ना. हाँ वो अरे वो ऑस्ट्रिच है वो तो आई वहाँ से पानी में. चल अब बस सामने चल. पण शेरनी आहे. चायला जाऊन बसला. लायन आळशीच असतात. અને તેમને કોઈ પણ પ્રકારનો ખોરાક આપશો નહીં. સરદાર પટેલ ઝૂઓलॉजिकल पार्क में घूम रहे प्रवासियों के लिए इकडे रे कसला मस्त आलेला. इथे तुम्हाला ई रिक्षा दिसत आहेत पिंक कलरच्या. त्या ई रिक्षा तुम्हाला इथे अवेलेबल आहेत सगळीकडे. आणि यांचं मेन अट्रॅक्शन म्हणजे इथे फक्त लेडीज चालवतात या ई रिक्षा सर्व. आणि समोरच तुम्ही बघता स्टॅच्यू ऑफ युनिटी. जागोजागी तुम्हाला ई रिक्षा दिसतील इथे. ते तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातील. 3 जणांचे 50 रुपये घेतात. आणि इथे तुम्हाला असे ढाबे दिसतील, तिथे तुम्ही जेवण करू शकता दुपारचं. तर आपलं आता मस्त जेवण वगैरे झालेलं आहे. मस्त गुजराती थाली खाल्ली. अनलिमिटेड थाली होती आणि खूप पोटभर जेवलेलो आहेत. आणि आता आपण आलो आहोत व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला. ठीक आहे. तर पहिला आपण गेलो जंगल सफारीला, त्याच्यानंतर आपण आता व्हॅली ऑफ फ्लॉवरला आलेलो आहोत. दाखवतो मी तुम्हाला व्हॅली ऑफ फ्लॉवर कशी आहे. बघा एंट्रन्स आहे व्हॅली ऑफ फ्लॉवरचं. इथे खूप मोठी पार्किंग अवेलेबल आहे. इथे तुम्हाला ई रिक्षा पण अवेलेबल आहे. ई रिक्षा 3 जणांचे 50 रुपये घेते. आणि ही बस सुद्धा अवेलेबल आहे. बघा ही फ्री ऑफ कॉस्ट आहे बस. आणि इथून आपण आता जाऊया व्हॅली ऑफ फ्लॉवरसाठी. आतमध्ये आल्याला युनिटी ग्लो गार्डन आहे. इथे आपण रात्री येणार आहोत. हे लाईट्स वगैरे ते सगळे ऑन करतात आणि खूप सुंदर वाटतं. तर हे आपण रात्री येऊया बघायला. आता आपण जाऊया व्हॅली ऑफ फ्लॉवर बघायला. तुम्ही जी स्टॅच्यू ऑफ युनिटीची तिकीट काढता त्याच्यामध्येच व्हॅली ऑफ फ्लॉवरची तिकीट येते इन्क्लुडिंग.
तर मित्रांनो आता आपण होतो व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला. बघितलं तुम्ही व्हॅली ऑफ फ्लॉवर कसं आहे. फिरलो आम्ही थोडंसं अर्धा पाऊण तास, पण ते इतकी मजा नाही आली. ठीक आहे तुम्ही इथे आलात तर ठीक आहे, नॉर्मल गार्डन आहे जसे आपल्या मुंबईमध्ये वगैरे असतात तसे. आणि याच्यानंतर आता आपण चाललेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला, कारण का 4 ते 6चा स्लॉट आहे आपला स्टॅच्यू ऑफ युनिटीला. जो आपण लिफ्टने व चेस्ट पर्यंत जाणार आहोत त्यांच्या, तर तिकडनं एक व्ह्यू दिसतो नर्मदा नदीचा, तो आपण एन्जॉय करणार आहोत जाऊन. ठीक आहे, तर इथून फ्रीवाली जी बस आहे ती आपण बस पकडून जाऊया स्टॅच्यू ऑफ युनिटीला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स वरून. ठीक आहे, एक 5 मिनिटाच्या अंतरावर तर डायरेक्ट भेटूया आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला. चला. तर व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला व्हिजिट केल्यानंतर तुम्ही इथे मेज गार्डनला सुद्धा व्हिजिट देऊ शकता. बुलबुलैया असं या गार्डनचं नाव आहे. आतमध्ये बुलबुलैया बनवला आहे. ठीक आहे, खूप मोठं गार्डन आहे. तर व्हॅली ऑफ फ्लॉवर बघा त्या साईडला आहे आणि तिथून पुढे मेज गार्डन आहे. तर मेज गार्डनला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आम्ही नाही जात आहे, आम्ही आता डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातोय. ठीक आहे, तर इथे बस स्टॉप आहे. तर या बसमधून इथे ज्या फ्रीच्या बस फिरतात त्याचा बस स्टॉप आहे. तर इथून आपण जाऊया स्टॅच्यू ऑफ युनिटीला. चला. तर फायनली आपण या बसने स्टॅच्यू ऑफ युनिटीला आलेलो आहोत. बघा एवढी मोठी इथे पार्किंग आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची. आणि समोर तुम्ही बघताय सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू, ज्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी बोलतात. तर आता आपण जाऊया स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. तर आपण फायनली स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतमध्ये आलेलो आहोत. आणि अशा प्रकारे सरळ स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचा रस्ता आहे. चेकिंग वगैरे खूप चांगली आहे इथे. इथे तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतमध्ये आल्यानंतर ह्या ई टॅक्सी सुद्धा अवेलेबल आहेत, जे तुम्हाला स्टॅच्यू पर्यंत घेऊन जातील जर तुम्हाला वॉकिंग जायचं नसेल तर. आणि तसेच सिनियर सिटीजनसाठी बघा व्हीलचेअर सुद्धा अवेलेबल आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे व्हीलचेअर. तर तुम्ही सिनियर सिटीजन किंवा हँडिकॅप वगैरे असेल तर आपण व्हीलचेअर बुक करून घेऊन जाऊ शकतो स्टॅच्यू पर्यंत. तर बघा या ज्या ई टॅक्सी आहेत त्याने आपण चाललो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे. सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट आहे आतमध्ये आल्यानंतर. फायनली गाईज स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे पोहोचलेलो आहोत. तर आपण समोर बघतोय स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि इथून वरती जायला स्टेअर्स आहेत, तिथून लिफ्ट आहे, तिथून आपण जाणार आहोत त्यांच्या चेस्ट पर्यंत, जिथून नर्मदा रिव्हरचा व्ह्यू दिसतो. चला जाऊया आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या वरती. अशा प्रकारे वरती जायला एस्केलेटरचा वापर करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे एस्केलेटरने आपण वरती आलो आणि इथून परत एक एस्केलेटर वरती जाण्यासाठी. सो फायनली एस्केलेटरने आपण वरती आलेलो आहोत आणि मला वाटतं इथून पुढे वरती लिफ्ट आहे. सो फायनली स्टॅच्यू ऑफ युनिटी इथपर्यंत आपण एक्सेलेटरने आलो. आता इथून आपल्याला वरती लिफ्टने जायचं आणि ह्यूज स्टॅच्यू ऑफ युनिटी आपण बघू शकता. ह्याचा पाय बघूनच तुम्हाला अंदाज येईल की किती ह्यूज आहे. ह्याची टोटल हाईट 182 मीटर आहे, जी वर्ल्ड मध्ये टॉलेस्ट स्टॅच्यू आहे. आता आपण इथून पुढे लिफ्टने त्यांच्या चेस्ट पर्यंत जाणार आहोत आणि त्याच्यानंतर वरतून आपण हा नर्मदा रिव्हरचा व्ह्यू बघणार आहोत. चला जाऊया स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या चेस्ट पर्यंत.
तर इथून एंट्री आपल्याला चेस्टपर्यंत जायचं असेल तर 63 फ्लोअर आहे. तिथून आपल्याला नर्मदा रिव्हरचा व्ह्यू दिसणार आहे. बघा अशा प्रकारे आतमध्ये लिफ्टला जाण्याचा जो एंट्रन्स आहे तो असा आहे. एकदम भारी बनवलं आहे सगळं. हे बघा इथे अशा प्रकारे थिएटर आहे. इथे तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरती फिल्म दाखवली जाते आणि इथे सर्व छायाचित्र लावली आहेत. गॅलरी आहे. आणि बघा समोर तुम्ही बघताय व्ह्यूइंग गॅलरी लिफ्ट. इथून आपल्याला वरती जायचं आहे. तर इथे आतमध्ये तुम्हाला थिएटर सुद्धा आहे जिथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरती आधारित फिल्म दाखवली जाते आणि संपूर्ण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावरचं संपूर्ण इथे प्रदर्शन भरवलं आतमध्ये. त्यांचे संपूर्ण आयुष्यभराची छायाचित्र सर्व इथे लावलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण एंट्री घेतलेली आहे आणि आता लिफ्टने आपण चेस्टपर्यंत जाणार आहोत. 68 फ्लोअरपर्यंत 63 फ्लोअरपर्यंत. आता आपण आलेलो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या 63 फ्लोअरवरती. टोटल स्टॅच्यूची हाईट 182 मीटर आहे आणि म्हणजे विचार करा आपण चेस्टपर्यंत आलेलो तर किती उंच असेल. तर अशा प्रकारे आपण 63 फ्लोअरवरती आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या. इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीची चेस्ट आहे. ते व्ह्यू तर तुम्ही बघितला असेल नर्मदा रिव्हरचा. अशा प्रकारे व्ह्यू गॅलरी बनवली आहे इथे. तर इथे येऊन तुम्ही मस्त नर्मदा रिव्हरचा आणि सरोवर डॅमचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर फायनली आपण सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या चेस्टवरून पुन्हा एकदा खाली आलेलो आहोत आणि इथेच आलेलो जिथे आपण
मगाशी होतो जिथून आपण लिफ्ट पकडली तिथे व्ह्यूइंग गॅलरी आहे. तिथे संपूर्ण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावरती आधारित सर्व छायाचित्रे लावलेत, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आता इथं आपण पुढच्या स्पॉटला जाऊया. सो गाईज फायनली वर्ल्ड टॉलेस्ट स्टॅच्यूला आपण आता व्हिजिट देऊन आलेलो, स्टॅच्यू ऑफ युनिटीला, जो येतो गुजरातमध्ये. ठीक आहे, तर त्याच्या तो टोटल 182 मीटर उंच आहे आणि त्याच्या चेस्टपर्यंत आपण जाऊन आलो. ठीक आहे, तर आता आपण बाहेर आलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीमधून. आता आपण चाललेलो आहोत लेझर शो बघायला, जो काळोख झाल्यानंतर सुरू होतो, म्हणजे एक साधारण 6:30-7च्या दरम्यान सुरू होईल. ठीक आहे, तर आपण तिकडे लेझर शो बघायला जाणार आहोत. तोपर्यंत आपण इथे टाइमपास करूया, थोडा चाय बी पिऊया. ठीक आहे, माझ्या मागे तुम्ही बघताय स्टॅच्यू ऑफ युनिटी. ठीक आहे, तर एकदा व्हिजिट द्या, मस्त आहे, मजा आली. 63 फ्लोअरवरून जो नर्मदा रिव्हरचा आणि सरोवर डॅमचा जो व्ह्यू दिसतो तो खूपच भारी होता. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाजूला तुम्हाला व्ह्यू दाखवतो नर्मदा रिव्हरचा. मस्त सनसेट होतोय आणि ही आहे नर्मदा रिव्हर. खूप मोठी नदी आहे आणि समोर आहे सरोवर डॅम, बघू शकता. हा आहे सरोवर डॅम आणि एकदम नर्मदा रिव्हरच्या काठीच सरदार वल्लभभाई पटेलचा स्टॅच्यू बनवलाय. हे बघा, अशा प्रकारे इथे एक्स्केलेटर बनवलेत. याच्यावर उभे राहून तुम्ही एंट्री किंवा एक्झिट करू शकता पूर्ण बाहेर जाईपर्यंत. आणि मधून तुम्हाला चालायला सुद्धा रस्ता आहे. तुम्हाला चालायचं असेल तर मधून या, आणि जर नसेल चालायचं तर एस्केलेटरवरती येऊन वरती उभं राहून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. आणि मस्त बाजूला नर्मदा रिव्हरचा व्ह्यू आहे बघा. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून आपण बाहेर आल्यानंतर पुढे आल्यानंतर राईट साईडला एंट्री आहे, जे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिकिटीमध्येच इन्क्लूड आहे. त्या एंट्री केल्यानंतर आपण इथे येतो, हे बघा, या व्ह्यू पॉईंटला, जिथे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट केली आहे. आणि इथे बसून तुम्ही लेझर शो एन्जॉय करू शकता, जो आता सुरू होईल थोड्याने काळोख झाल्यानंतर. हा लेझर शो आता काळोख झाल्यानंतर सुरू होईल, तर इथे बसून तुम्ही तो लेझर शो एन्जॉय करू शकता. हे बघा, अशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट केली आहे इथे. आणि इथे बाजूला फूड कोर्ट आहे, स्टारबक्स तसेच अमूल वगैरेचे स्टॉल आहेत आतमध्ये. त्या फूड कोर्टमध्ये तुम्ही चाय कॉफी एन्जॉय करू शकता इव्हिनिंगला, मस्त सनसेट बघत. आणि हा लेझर शो आता थोड्याच वेळात सुरू होईल, तर हा लेझर शो आपण आता इथे एन्जॉय करून मग इथून आपण निघणार आहोत. दाखवतो मी लेझर शो तुम्हाला. सध्या आपण चाय एन्जॉय करूया. था सरदार, कृषक कार्मिक जनगण से था उसको प्यार अपार. अखिल देश ने उसे रहनुमा किया था स्वीकार. पार ऋणी देश का नम्र नमन तुम स्वीकारो सरदार. स्वाधीनता तो प्राप्त हुई, लेकिन खंडित भारत में भी उठते विभाजनवादी अंधकार को अभी दूर करना था. जब देश के खंड एक नया विराट विशाल एक भारत श्रेष्ठ भारत बनाकर दिखा ही दिया सरदार ने. संसार के सबसे बड़े प्रजातंत्र के शिल्पी को प्रणाम करने के लिए देश ने बना सबको एकजुट होने के लिए एक आंदोलन है. भारत को सबसे आगे ले जाने के लिए, श्रेष्ठ बनाने के लिए आपके योगदान और विश्वास से ही बनेगा. एक जीत हासिल कर वहां अपनी स्थानिक सरकारें बनाएं.
किंतु सरदार का सपना केवल सरकार बनाना नहीं था, उनका स्वप्न तो था एक ऐसे नए भारत का। और इसी तरह बनी देश के शिल्पकार की एक अनोखी, अद्वितीय, विशाल प्रतिमा, जो सिर्फ आज ही नहीं बल्कि आने वाले न जाने कितने सालों तक यूं ही चमचमाती रहेगी। तर मित्रांनो, आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे लेझर शो बघितला. मस्त होता, खूप भारी वाटला बघून. तर संध्याकाळी 7 वाजता सुरू होतो आणि टोटल 20 मिनिटाचा तो शो असतो. 7:20ला मला वाटतं 7:22ला काहीतरी संपला शो, पण खूप भारी होता, मजा आली बघायला. ठीक आहे. तर त्याच्यानंतर लास्टला एक नॅशनल अँथम सुद्धा होतं. तर तुम्ही कधी आलात इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी तर नक्की बघा. 7ला सुरू होतो, 7:20ला सुरू होतो. तर तो तुमच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीची तिकीट आहे त्याच्यामध्ये तो इन्क्लूड आहे लेझर शो. तर तुम्ही नक्की बघून जावा कधी आलात तर. ठीक आहे. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लेझर शो नंतर आता आम्ही आलो आहोत ग्लो गार्डनला, जो इथून जवळ आहे. जो तुम्हाला मगाशी मी सांगितलं की आम्ही रात्री येणार आहे, व्हॅली ऑफ फ्लॉवर व्हिजिट केलं तेव्हा. तर त्याच ग्लो गार्डनला आपल्याला आता आलेलो आहोत. ठीक आहे. तर चला जाऊया, बघूया ग्लो गार्डन कसं आहे. ठीक आहे, तुम्हाला पण दाखवतो. बघा, हे आहे युनिटी ग्लो गार्डन. मगाशी आपण इथे आलेलो, इथे व्हॅली ऑफ फ्लॉवर होतं. जसं की तुम्हाला सांगितलं की आपण रात्री येऊया. ते आहे युनिटी ग्लो गार्डन. तर चला जाऊया आतमध्ये, कसं आहे बघूया. आईस्क्रीम होता जंगल.
तर मित्रांनो आपण आता उभे आहोत युनिटी ऑफ ग्लो गार्डनला. ठीक आहे, माझ्या मागे तुम्ही बघताय हे गार्डन. तर तुम्ही इथे नाही आलात तरी चालेल, स्किप करा गार्डन, कारण का आम्ही आमच्या 380च्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिकीटमध्ये इन्क्लूड होतं म्हणून आम्ही बोललो की चल आल्यासारखं भेट देऊन जाऊया. परंतु गार्डन छोटंसं आणि फक्त लाईट दाखवल्या तिथे, बाकी काय इतकं काही खास नाही बघणार का. ठीक आहे, तर आपण सकाळी दिवसाची सुरुवात केली जंगल सफारी पासून. त्याच्यानंतर आपण आलो व्हॅली ऑफ फ्लॉवरला. त्याच्यानंतर आपण गेलो स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. स्टॅच्यू ऑफ युनिटी खूप छान आहे मित्रांनो, तिकडे नक्की व्हिजिट द्या. आणि त्याच्यानंतर आपण लेझर शो बघितला. संध्याकाळी 7 वाजता लेझर शो चालू होतो, तो 7:30 पर्यंत चालतो. लेझर शो नंतर आपण आलो युनिटी ऑफ ग्लोला. ठीक आहे, तर हे गार्डन पण ठीक आहे, बऱ्यापैकी छान आहे. त्याच्यानंतर आपण आता दिवसाची एंड करतो आहोत. तर मित्रांनो उद्या सकाळी आपण उठून परत एकदा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळपासच्या अजून काही वेगळे टुरिस्ट स्पॉट एक्सप्लोर करणार आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर भेटूया आपण डायरेक्ट उद्या सकाळी. चला, गुड बाय.